नमस्कार. फाइंड द एरर या टॉपिकवरील आपण एक महत्त्वाची संकल्पना आज समजून घेणार आहोत. मित्रांनो, काही वर्ब असे असतात ज्यांना आय-एन-जी फॉर्म हा लागत नाही. म्हणजे जर मालकी हक्क असेल, मालकी हक्क असल्यास त्यांना आय-एन-जी फॉर्म लागत नाही. नो आय-एन-जी. परंतु जर या क्रियापदांनी एखादी क्रिया दर्शवली जात असेल किंवा एखादी प्रोसेस दर्शवली जात असेल, तर मात्र त्या क्रियापदांना आय-एन-जी फॉर्म लागतो. बघा, आता हे 2 उदाहरण आपण समजून घेऊयात. पहिलं आहे, शी इज हॅव्हिंग मेनी फ्रेंड्स हिअर. म्हणजे त्याला इकडे भरपूर मित्र आहेत. मग या वाक्यामध्ये मालकी हक्क दर्शवला जातो. म्हणून इथे हा जो हॅव आहे, याला हा आय-एन-जी लागणार नाही. म्हणजे यांचं कंटिन्युअस प्रोसेस किंवा कंटिन्युअस टेन्स होत नाही. आणि इज सुद्धा इथे चुकलेलं आहे, कारण ही आल्यास यासाठी येतो हॅज हा वर्ब. म्हणजे बरोबर काय असणार? ही हॅज मेनी फ्रेंड्स हिअर. आता दुसरं वाक्य आहे, आय एम हॅव्हिंग डिनर नाऊ. मग ही काय आहे? क्रिया आहे, प्रोसेस आहे, जेवण्याची क्रिया. म्हणजे इथे एरर इथे आहे. हे वाक्य चुकीचं आहे, परंतु हे वाक्य बरोबर आहे. कारण इथे हॅवला आय-एन-जी आला आणि डिनर म्हणजे ही एक जेवण्याची क्रिया आहे. ही क्रिया असल्यामुळे इथे आय-एन-जी फॉर्म येतो. इथे मालकी हक्क असल्यामुळे आय-एन-जी फॉर्म येत नाही. आपण याचे काही स्टेटिव्ह फॉर्म्स बघूयात. स्टेटिव्ह वर्ब. These verbs are not used in continuous tense. No ing form. For example, know, own, mean, look, hear, see, smell, taste, appear, belong, mind, possesses, think, have, comprise, seem, contain, feel, sound, measure, owe, lack, weak, love, hate, want, see, believe, ट्रस्ट. जर या शब्दांनी क्रिया दर्शवली जात असेल, तर आय-एन-जी फॉर्म लागतो. आपण बघितलं. याचे एक्झाम्पल बघा. आय एम हॅव्हिंग लंच. वी आर हॅव्हिंग फन हिअर. म्हणजे इथे एन्जॉय करण्याची क्रिया दर्शवली जाते, म्हणून इथे आय-एन-जी फॉर्म येतो. इथे लंच ही एक क्रिया आहे, म्हणून याला आय-एन-जी फॉर्म लागतो. थँक यू.